नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील बागलाण या तालुक्यामधली. बागलाण तालुक्यामध्ये काय घडलं, कसं खुनापर्यंत प्रकरण गेलं दोन जोडप्यांचं, हेच आपल्याला आज सविस्तर बघायचंय. मित्रांनो, आपल्या या सह्याद्री कट्ट्यावरती आपण नवनवीन वेगळ्या प्रकारच्या क्राईम स्टोऱ्या, वेगळे क्रिमिनल्स आपण इथे आणत असतो या स्टोरीमध्ये. आणि या स्टोऱ्यामधनं काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. आपण सावध राहायला हवं, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे. आजची स्टोरी नाशिक जिल्ह्यामधली बागलाण या तालुक्यामध्ये असणारी. बागलाण तालुक्यामध्ये असणारं एक कुटुंब, आणि हे कुटुंबामध्ये राहणारी व्यक्ती म्हणजे एक म्हणजे संतोष आणि संतोषची पत्नी म्हणजे जी सुमया. तर सुमया आणि संतोष हे दोघे राहत असतात. यांचा सुखी संसार प्रपंच हा सगळा चालू असतो. पण मात्र ही सुमया आणि हा संतोष हे मात्र एक धनगर समाजामध्ये असतात. हे मेंढपाळनाचा व्यवसाय करतात. आणि यांचा भाऊ म्हणजे कृष्णा. आता कृष्णा आणि संतोष हे दोघे मात्र मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये, गावाकडे जास्त शेती नसल्या कारणाने हे आपलं मेंढपाळ यांचा उद्योग व्यवसाय नेहमीप्रमाणे चालत असे. जंगलामध्ये, झुडपामध्ये, शेतीवाडीमध्ये हे वेगवेगळ्या ठिकाणी मेंढ्या चारत असतात. मेंढ्याचा एक आपण जो वाडा म्हणतो तो वाडा ते तयार करत असतात. आणि अशा वाड्याच्या ठिकाणीच या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता एक प्रकारचा वाडा तिथे तयार केल्यानंतर मात्र कृष्णा एका साईडला त्यांचा भाऊ, आणि हा जो संतोष असतो संतोष एका साईडला. आता संतोष आणि सुमया या दोघांचाही प्रपंच अतिशय प्रेमाने सुखी चालू होता. आणि यांना लग्न होऊन जवळजवळ 4-5 वर्ष झाली होती. यांना 2 मुलेही झाली होती. 2 मुले झाले असताना मात्र हा कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नव्हता, काही नव्हता. अतिशय सुंदर पद्धतीने हा राहत होता. आणि या सगळ्या गोष्टी चालू असतानाच मात्र प्रपंचामध्ये, संसारामध्ये असा काही आडपासा येतो की पूर्ण संसाराची विल्हेवाट लागते आणि पूर्ण संसार हा मोडला जातो. मित्रांनो, घडलं असं की हे सगळं चालू असताना मात्र तो जो संतोष असतो, संतोष थोडा व्यसनामध्ये आरी जातो. व्यसनाच्या थोड्या आरी गेल्यामुळे मात्र आता संसार आहे, संसारामध्ये भांडाला भांडा हा लागतोच. आणि पती पत्नीमध्ये थोडीफार भांडणं होत असतात. संध्याकाळी भांडणं झाले म्हणजे सकाळी ते गोड होत असतात. बऱ्याचशा प्रपंचामध्ये, बऱ्याचशा याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात. आणि ह्या प्रपंचामध्ये, ह्या संसारामध्ये असं सगळं घडत होतं. अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता संतोष जो होता, संतोष नेहमीप्रमाणे थोडंसं नशा करून येणं संध्याकाळी आणि तिला शिवगाळ करणं हे नेहमीच त्याचं झालं होतं. आता नशा केल्यानंतर मात्र त्यालाही एक नशा केल्यानंतर, नशा चढल्यानंतर मात्र शिव्या देणं. आणि कधी कधी तो मेंढपाळाकडे मेंढ्या चारायला नेत नसे, आणि त्याची पत्नी सुमया आणि त्याची मुलगा हे कधी कधी मेंढ्या घेऊन बाहेर साईडला जात असे. पण मात्र आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जगत जरी असलो, चांगल्या पद्धतीने राहत जरी असलो, तरी काळ कधी कधी आपल्या अंगलटीत असतो, कधी कधी आपल्या हातून अचानक पद्धतीने क्राईम घडत असतो. तसंच या घटनेमध्ये झालं. आता ही जी सुमया होती आणि हा जो संतोष होता, हे दोघं अतिशय सगळ्या पद्धतीने चालू होतं, सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण मात्र यांचा राग भिनत होता. आणि राग भांडणं अतिशय वाढत होते. वाढल्यामुळे एक दिवशी असंच घडलं की या दोघांमध्ये रात्री भरपूर अशी माराकुटी झाली, भरपूर अशी भांडणं झाले वाड्यावरती रात्री. दिवसभर हा बाहेर गेला, बाहेर दारू पीत बसला. संध्याकाळ आल्यानंतर मात्र या सुमयासोबत यांनी भांडणे केली. आता भांडणे केल्यानंतर मात्र हा बिना जेवणाचा झोपी गेला. सुमयचा राग मात्र आता खूप वाढला होता. खूप ती एकदम त्रस्त झाली होती. तिला हा नवरा नकोसा वाटत होता. ती एकदम त्याला फार एकदम अशी उच्च लेवल पर्यंत ती विचार करत होती. तिला नकोसा वाटत होता हा. तिने रात्री असा प्लॅन केला की याचा आपण खून करायचा. तो बसल्या ठिकाणीच तिने मागच्या साईडनं त्याच्या मानेवरती एक चाकूचा धारदार असा वार केला. आणि तो जागीच तिथे झोपीमध्येच तो खुनी पडला. आता झोपीमध्ये तो मृत्युमुखी पडल्यानंतर मात्र घडलं असं की खून झाल्यानंतर, तो मृत्युमुखी पडल्यानंतर मात्र आता रात्रीचे जवळजवळ 2-3 वाजले होते. सकाळी उठल्यानंतर मात्र ती दांगडू करू लागली, रडू लागली, एक नाटक करू लागली की संतोष असा झाला, या संतोषला असं अचानक त्याचा झोपीमध्ये हे झाला, त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, असं सांगू लागली शेजाऱ्या बाजारानं. मग शेजाऱ्या बाजारांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला, त्याच्या भाऊला फोन केला, कृष्णाला. आता कृष्णा थोडासा हुशार होता. कृष्णाही मेंढपाळ तिकडे करत होता. पण कृष्णा थोडासा संशय या गोष्टीमध्ये येत होता. आपल्या भावाचा खून झाला आणि अचानक झाला, त्याला रक्ताच्या उलट्या आल्या. पण कशामुळे झाल्या उलट्या, का झाल्या, अचानक कस काय तो मृत्यूमुखी पडला, हे कारण मात्र त्याला भेडसावत होतं. हे कारण मात्र त्याला समजत नव्हतं. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र तो पोस्टमॉर्टमसाठी त्याला नेण्यासाठी तयारी केली. आणि पोस्टमॉर्टमसाठी नेल्यानंतर मात्र संतोष सोबत होता. आणि कृष्णा सोबत गेल्यानंतर मात्र कृष्णाला असं दिसलं मारण्याच्या साईडला की शास्त्राने धारदार होल एक पडलेलं होतं तिथं चाकूनी. आणि त्याचा खून त्यामुळे झाला असावा, त्याला एक संशय बाळगला. पण हा खून केला कोणी, याचं कारण मात्र त्याला माहित नव्हतं. याचं कारण मात्र त्याला सांगता येत नव्हतं. असंच झालं मित्रांनो. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिथून खून कळाला. पण मात्र यांनी दांगडू पुढे केला नाही, कोणाला सांगितलं नाही.
आणि नंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मात्र हा जो बॉडी होती बॉडी इकडे आणली गेली घरी आणि अंतिम संस्कार या बॉडीवरती झाले. आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर मात्र पोलिसांचा तपास आता चालू झाला होता. आता तपास चालू झाल्यानंतर मात्र हा जो कृष्ण होता ह्या कृष्णाला मात्र संशय त्याच्या पत्नीवरती, संतोषच्या पत्नीवरती म्हणजे आपल्या वहिनीवरती, कृष्णाला त्याच्या वहिनीवरती संशय होता. त्यांनी वहिनीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर मात्र पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता मात्र ती पोलिसांसमोर काही जास्त टाइम थांबू शकली नाही. जे जे खरं घडलं, जे कसं घडलं, काय घडलं, खून कसा घडला ही लगेच ती सांगू लागली, समोर आली. आणि तिने सांगितलं की हे रोज माझ्यासोबत भांडणं करायचे, माझ्यासोबत बोलायचे. या सगळ्या गोष्टीमधनं मी रात्री माझा राग थोडा अनावर झाला आणि रात्री त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं की असं होणार नाही, पण अचानक खून झाल्यानंतर मला जाग आली की मी काहीतरी वाईट कृत्य केलं, पण माझ्या हातून ते घडलं होतं. झाल्यानंतर मला काही इलाज नव्हता. त्यामुळे मी सर्वांना सांगू लागले की रक्ताच्या वांत्या झाल्या आणि अचानक त्यांचा जीव गेला, असं ती सगळ्यांना सांगत होती. बघा मित्रांनो, असंच आपण नवरा बायकोच्या नात्यामध्ये थोडंसं हाणामारीच्या याच्यामध्ये काहींचा स्वभाव थोडासा उद्धर असतो, काहींचा थोडा वेगळा असतो. आपण एकमेकाला समजून घेऊन हे संसार आपण करायचा असतो. आणि संसार म्हटल्यानंतर एक चुलीवरती म्हटल्यानंतर मात्र भांड्याला भांडा तिथं लागतोच. नवरा बायको असतो, भाव भावाचे म्हणा किंवा जावा जावाचे म्हणा, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक घरामध्ये भांडणं चालू असतात. आणि या भांडणामध्येच काहीतरी तोडगा काढून आपण शांततेचं वातावरण घेऊन आपण हे चांगल्या पद्धतीने भांडणं सॉल्व्ह केले पाहिजे, सोडवले पाहिजे. मात्र याच्यामधलेच असे काही खून घडतील असं कृत्य आपण केलं नाही पाहिजे. ही जी घटना आपल्याला सांगून जाते. आणि कृत्य आपण जर असं केलं आपल्याला तुरुंगापर्यंत जावं लागतं, आपला संसार मागे सोडावा लागतो आणि आपल्यातलंच कोणीतरी हे जग सोडून मात्र निघून गेलेलं असतं. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. व अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.